नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे। त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांचा 17,856 मतांच्या फरकाने पराभव केला आहे। देवयानी फरांदे यांना तब्बल 1,05,889 मते मिळाली असून गीते यांना 87,833 मतांवर आपले समाधान मानावे लागले आहे। वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत डिपॉझिटही वाचविता आले नाही। वंचितचे मुशीर सय्यद यांना जेमतेम 3,080 मते मिळाली। लोकसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील महायुतीच्या किंवा भाजपच्या कामगिरीविषयी शंका उपस्थित केली जात होती। परंतु एक संध राहिलेला महायुतीचा आणि भाजपचे सूक्ष्म निवडणूक नियोजक यामुळे देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला। नाशिक मध्य मतदारसंघातून फरांदे आणि गीते यांच्यासह 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। सर्वप्रथम टपाली मतांची गणना करण्यात आली। त्यानंतर सकाळी 8:30च्या सुमारास प्रत्यक्ष मतदान यंत्रांतील मतांची मतमोजणी सुरू झाली। पहिल्याच फेरीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली। 22व्या फेरी अखेर फरांदे यांना नोटांच्या 703 मतांसह एकूण 1,05,689 मते मिळाली, तर गीते यांना नोटाच्या 682 मतांसह एकूण 88,833 मते मिळाल्याने 17,856 मताधिक्याने देवयानी फरांदे यांचा विजय घोषित करण्यात आला।